नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपण मॅथ 1चा क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हा सेकंड लेसन स्टार्ट केलेला आहे. मॅथ 1चा आपण वर्ग समीकरणे हा दुसरा धडा सुरू केलेला आहे. मी कालच क्लिअर केले तुम्हाला की त्याच्यामध्ये एकूण 6 सराव संच आहे. आपण एक एक सराव संच घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रॉब्लेम सेट पण घेऊ आणि मग टेस्ट घेऊ त्याची. ओके, तर काल आपण पहिला जो सराव संच आहे, सराव संच 2.1 प्रॅक्टिस सेट 2.1 यासाठी वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकलेलो आहे. त्या गोष्टी तुम्ही चांगल्या वाचलेल्या असेल, मी दिलेला जर होमवर्क तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलेला असेल तर मग मात्र मी तुम्हाला आज हा सराव संच शिकवलेला नक्की कळेल. तर म्हणून मी आज आता प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट करणार आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण काल 3 गोष्टी शिकलो होतो. नंबर 1, वर्ग समीकरण कशाला म्हणायचं, विच आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. नंबर 2, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप कसं असतं, व्हॉट इज द स्टँडर्ड, हाऊ इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि नंबर 3, वर्ग समीकरणाची मुळे म्हणजे काय आणि व्हॉट आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आपण काल बघितलेलं आहे. आता आपण बघूया सराव संच 2.1. तर त्याचा पहिला प्रश्न बघा. सराव संच 2.1 ला स्टार्ट केलाय आपण, प्रॅक्टिस सेट 2.1 ला स्टार्ट केलाय आपण. प्रश्न पहिला, कोणतेही 2 वर्ग समीकरण लिहा. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणते पण 2 समीकरण लिहा. एकदम इझी असतं. सगळ्यात पहिल्यांदा एक वर्गवाला व्हेरिएबल घेऊन टाकायचं x². मग याच्या बाजूला तुम्ही एखादा अंक लावला तरी चालेल, नाही लावला तरी चालेल. मग परत x घ्यायचा फक्त, मग एक सेपरेट अंक घ्यायचा आणि याच्यामध्ये प्लस मायनस कोणतेही चिन्ह भरायचे आणि इक्वल टू काय लावायचं, 0. झालं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे कोणते पण 2 लिहायचे. तुम्ही a पासून z पर्यंत कुठलेही व्हेरिएबल घेऊ शकता, पण त्याच्यात असा स्क्वेअरवाला टर्म घ्यायचा म्हणजे घ्यायचा. हा एक्स वाला तुम्ही भलेही घ्या, सुट्टा अंक भलेही नका घेऊ, काही फरक पडत नाही. हे 2 अंक नसले तरी चालतात, पण हा टर्म पाहिजे. पण ऍक्च्युअल जे जनरल फॉर्म असतं किंवा जे काही स्टँडर्ड फॉर्म असतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं ते असं असतं. जर गणित एक्सचं असेल तर एक्सचं स्क्वेअर, नंतर एक्स, नंतर सुट्टा अंक, मध्ये प्लस मायनस कोणतेही चिन्ह असू शकतं. ह्या एक्सच्या स्क्वेअरला कोणताही कोएफिशियंट असू शकतो. ह्या 3ला एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणतात, सहगुणक. आणि ह्या एक्सला हा 2 एक्सचा काय आहे, सहगुणक. असं लिहा. आता तुम्ही म्हणाल पीचं लिहायचं समजा, तर लिहा पीचा स्क्वेअर लिहा. बाजूला अंक लिहायचं तर लिहा, नाही लिहायचं तर नका लिहू. आणि कितीतरी पी लिहा, 3p, 10p, 2p, फक्त p, 4p. चिन्ह पण कोणतं बरं, प्लस मायनस, आपण मायनस बरं. इकडे एक सुट्टा अंक टाका, -10 इज इक्वल टू काय, 0. दिस आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आपल्याला त्यांनी किती लिहायला लावलेली, फक्त 2. मग असे 2 लिहू शकता तुम्ही कोणते पण. तुम्ही कोणतेही व्हेरिएबल यूज करा. तुम्ही म्हणाल सर आम्हाला m यूज करायचं, तर m लिहा, त्याचा स्क्वेअर लावा. त्याच्या बाजूला तुम्हाला कोणताही अंक देता येतो. 4 द्यायचं तर 4 द्या, -4 द्यायचं तर -4 द्या, 703 लिहायचं तर 703 लिहा. आणि अंक नाहीच लिहायचं तर नका. पुढे 2m लिहा, 3m मायनस प्लस काही पण इक्वल टू 0. पुढचं +8 +10 असं टर्म नाही लिहिलं तरी चालतं. तर अशा पद्धतीचं जे असतं त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि हा एक मुक्त प्रश्न होता की तुम्ही कोणतेही 2 वर्ग समीकरणे लिहा. असा प्रश्न परीक्षेला 1 मार्काला विचारला जातो, तेव्हा व्यवस्थित तो मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. तर हा आपला पहिला प्रश्न. ओके, तर तुम्ही असे कोणतेही समीकरण लिहिण्याची प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर आता आपण दुसरा प्रश्न बघूया. हा सगळ्यात मेन प्रश्न आहे की खालील समीकरणापैकी वर्ग समीकरणे कोणती आहेत ते तुम्ही ठरवा. वर्ग समीकरणे कोणती, विच ऑफ द फॉलोइंग आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी काल 2 गोष्टी दिलेल्या होत्या तुम्हाला की वर्गावालं पद पाहिजेच, वर्गावालं पद पाहिजेच, पण वर्गापेक्षा मोठ्या घातांकावालं पद पण नको. या दोन्ही गोष्टींची पूर्तता झालं तरच ते वर्ग समीकरण आहे. आणि दुसरी गोष्ट, मी काही डिस्को समीकरण पण दाखवले होते बघा. दिसतं तसं नसतं वाले. कधी कधी वर्ग दिसत नाही तरी ते वर्ग समीकरण असतं, आणि कधी कधी वर्ग दिसतो तरी ते वर्ग समीकरण नसतं. त्याच्यामुळे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, आता बघा इथे बघा, वर्गावाला टर्म आहे की नाही, आहे. वर्गावाला आहे आणि कुठेही मोठा घातांक नाहीये, म्हणून हे वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. पूर्ण वाक्यात लिहायला लागतं. तर इथे पण वर्ग आहे की नाही, आहे, म्हणून हे पण वर्ग समीकरण आहे. वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथे आहे का वर्ग, इथे वर्ग आहे, वर्ग आहे. पण प्रॉब्लेम काय नाही, तुम्हाला काल दाखवून होतो बघा. असं छेदस्थानी जर एखादं चल आलेलं असेल तर पहिल्यांदा त्या चलाने गुणावं लागतं. जर तुम्ही तो वायने गुणायला लागला ना, तिथे ऑटोमॅटिकली वायचा क्यूब बनेल बघा. हे स्वतः वायचा वर्ग आहे, पण ह्या वायने तुम्हाला गुणायची स्टेप बाकी आहे. म्हणून जर तुम्ही इथं वायने गुणलं तर वायचा क्यूब बनणार आहे, म्हणून याला तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकत नाही.
म्हणून हे वर्ग समीकरण नाही. मी काल तुम्हाला दाखवलेले बघा हे सगळं काही. तुम्ही नीट परत एकदा कालचा व्हिडिओ बघून घेतला तर तुम्हाला कळून जाईल. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. का नाहीये कळालं तुम्हाला? कारण ह्या वायने जर तुम्ही इथं गुणलं तर वायचं क्यूब बनून जाईल, म्हणून नाहीये. इकडे बघा, इथे पण आता एक्सने सगळ्यांना गुणावं लागेल. तुम्ही जर असं एक्सने गुणून लिहिलं, एक्सने जर गुणलं तुम्ही इथं खरोखर, तर इथे एक्सचा स्क्वेअर बनतो बघा, इथे एक एक्स बनतो बघा, खालचा एक्स जशाच तसा, आणि हा -2x बनतो. इथं पण गुणावं लागतो. मग हा एक्स कॅन्सल होतो आणि मग बघा बरं आता इथं दिसतं की नाही तुम्हाला वर्ग आला की नाही आला या समीकरणात? अगोदर नव्हता तरी आला बघा ह्या एक्सने गुणल्यामुळं. तर हे तुम्ही प्रकार लक्षात ठेवा. इथं तुमचं जे व्हेरिएबल असतं का ते छेदस्थानी आलेलं असतं, तेव्हा तुम्हाला त्याला तरी गुणायचं असतं. इथे वर्ग नाहीये तरी ते वर्ग समीकरण आहे. आणि इथे चेक करा, इथं वर्ग आहे तरी ते वर्ग समीकरण नाही निघालं. का बरं? कारण वायने गुणल्यावर वायचा काय बनतो? क्यूब बनतो. म्हणून लक्षात येतं ना तुम्हाला? म्हणून तुम्हाला म्हणावं लागेल दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. पूर्ण वाक्यात द्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे एक गणित बघा, m+2 m-5 = 0. मी तर तुम्हाला कालच सांगितलं होतं, असं एक ब्रॅकेट वाला जरी गणित आलं आणि दोन ब्रॅकेट वाला जरी गणित आलं तरी हे वर्ग समीकरण असतं. का बरं? कारण या m ने याला गुणल्यावर ऑटोमॅटिकली स्क्वेअर बनतो. आपल्याला काहीतरी गुणून दाखवायचं नाहीये, आपल्याला फक्त सांगायचंय. म्हणून तुम्ही म्हणा वर्ग समीकरण आहे. कारण m ने m ला गुणलं की m चा काय बनतो? स्क्वेअर. म्हणून वर्ग समीकरण आहे. दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. बरोबर ना? अगदी सोपं आहे बघा, एकदम सोपं. आता हे बघा आहे की नाही आहे? तर साहजिक गोष्ट, इथे m चा क्यूब आहे, इथे m चा स्क्वेअर आहे, इथे पण m चा क्यूब आहे. म्हणून हे क्यूब वाला असल्यामुळे आपल्याला याला वर्ग समीकरण म्हणता येणार नाही. वर्ग आहे, मान्य आहे, पण क्यूब पण आहे ना. पण जर का इन केस जर इथं 3m क्यूब आहे आणि इथं पण 3m क्यूब असता असा, तर मग हा 3m क्यूब कट झाला असता आणि मग आपल्याला याला वर्ग समीकरण म्हणता आलं असतं. मग आपण याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणू शकलो असतो. पण आता इथं 3 नाहीये, सो m³ कट होऊ शकत नाही. मग m³ जर आहे तिथे तर तुम्हाला म्हणावं लागेल वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरण नाही. दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं? अगदी सोपं आहे बघा. त्यांचे पहिल्या प्रश्नात असे 6 गणित होते. मी मुद्दामून परत एकदा, काल पण तुमची भरपूर प्रॅक्टिस घेतलेली होती. आज मी परत तुम्हाला 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 असे 16 गणित तुम्हाला करायला दिलेले. मी वाचून दाखवतो. बऱ्याचदा काय होतं, मी काय करतोय, मी माझ्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ बनल्यानंतर तो डायरेक्ट 4 GB चा व्हिडिओ बनतो. जर 40 मिनिटाच्या पुढे गेला तर 4 GB चा व्हिडिओ जर का मी जशाच तसा अपलोड केला तर ते YouTube वरती तुम्हाला बघायला खूप प्रॉब्लेमॅटिक होईल. म्हणून मी त्याला कॉम्प्रेस करतो. आणि मग मी त्याला कॉम्प्रेस केलं की त्याची साईज मी कमी केली की मग काय होतं, त्याची व्हिडिओची जी क्वालिटी आहे ना ती थोडी खराब व्हायला लागते. म्हणजे जे अक्षर मला आता स्पष्ट दिसत आहे किंवा आता ते आपल्या कॅमेरामध्ये किंवा आता मोबाईलच्या कॅमेरामध्ये ते अक्षर सगळे स्पष्ट दिसत आहे, तेच नंतर ज्यावेळेस मी त्याला कॉम्प्रेस करतो, त्याची लेंथ कमी करतो, तेव्हा मात्र त्याची क्वालिटी थोडी खराब होती आणि अक्षर नीट दिसत नाही. म्हणून मी वाचून पण दाखवतोय. तुम्ही बघा कोणते कोणते गणित आहे. पहिलं, x = 5x³ - 8. मराठीत वाचतो. x बरोबर 5x घन वजा 8. p² - 2p = 8. p चा वर्ग वजा 2p बरोबर 8. 2m = m² - 16. 2m बरोबर m चा वर्ग वजा 16. 4x बरोबर 16. 4x = 16. x² + x³ - 3 = 0. x चा वर्ग प्लस x चा घन वजा 3 बरोबर 0. p (p - 3 = 0. p(p² - 5 = 0. एका कंसात m अधिक 3, दुसऱ्या कंसात m वजा 3 बरोबर 0. x + 5/x वजा 7 बरोबर 0. 2x - 5/x² = 8. हे तुम्ही सगळे गणित करा. आता आपण दुसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न ऍक्च्युली काय तिसरा प्रश्न आहे की खालील समीकरणे तुम्ही या रूपात द्या. राईट इन दिस फॉर्म. या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे याला स्टँडर्ड फॉर्म म्हणतात, याला सामान्य रूप म्हणतात. म्हणजे कसं, पहिल्यांदा x² असला पाहिजे, मग x असला पाहिजे, मग सुट्टांक असला पाहिजे. गणित पीचं असेल तर p² p आणि मग सुट्टांक. ही खूप महत्वाची स्टेप आहे. ऍक्च्युली एकाच मार्काचं गणित आहे हे सुद्धा, पण धडा संपेपर्यंत तुम्हाला हे काम येणार. कारण कुठलंही गणित स्टार्ट करायचं म्हटलं पहिली स्टेप ही करावी लागते. आता बघा, हे एक वर्ग समीकरण आहेच. आता हे सगळे वर्ग समीकरण आहे, पण पहिल्यांदा असं 2y असू शकतं का? नाही, हे y² असायला पाहिजे.
पण ते इक्वलिटीच्या कुठे आता पलीकडे, म्हणून ते पलीकडचं मायनस इकडे येऊन काय होतं प्लस होतं बघा, मायनस वाय स्क्वेअर इकडे येऊन काय होतं प्लस वाय स्क्वेअर. मग हा 2y स्वतः हा प्लसच आहे, तो प्लस 2y आणि हा बरोबर 10 तो इकडे येऊन मायनस 10. हे तर तुम्हाला कालच दाखवलेलं आहे. कसं असतं साईड चेंज केली की साईन चेंज करावं लागतं. साईड कुणाकुणाची चेंज झाली 10 ची, तो प्लस असतो, इथं नसतो म्हणजे प्लस असतो, म्हणून तो प्लसचा मायनस बनला आणि हा मायनसचा प्लस बनला आणि त्यांची सिक्वेन्स पण लावावी लागली आपल्याला. तर अशा भाषेत लिहा एकदा, हे झालं तुमचं आन्सर. आणि याच्यानंतर तुम्ही एबीसीच्या किमती ठरवा. एबीसीच्या कशा ठरणार आहे? आता एवढं लिहिलं आपण, हे मान्य आहे. परत ते आपल्याला बोलतात की तुम्ही प्रत्येक इक्वेशनसाठी एबीसीच्या व्हॅल्यू लिहा, प्रत्येकातील एबीसीच्या किमती ठरवा. हे खूप सोपं असतं, कारण याला तुम्ही जर कम्पेअर केलं ना, याची तुलना जर आपण याच्या बरोबर केली तर या स्क्वेअरच्या बाजूला जो कोएफिशियंट असतो त्याला ए म्हणतात. तर सरळ इकडे बघून घेतो, ह्या वायच्या स्क्वेअरच्या बाजूचा अंक नसतो म्हणजे 1 असतो बघा, म्हणून ए बरोबर किती लिहायचा 1. वायच्या स्क्वेअरचा अंक जो कोणी असेल, समजा इथे 2y स्क्वेअर असेल तर ए 2 राहील, 3y स्क्वेअर असेल तर ए 3 राहील, 4/3y स्क्वेअर असेल तर ए 4/3 राहील, -5p स्क्वेअर असेल तर ए -5p असेल. स्क्वेअरच्या बाजूला जो पण अंक असतो त्याला ए म्हणतात. समजा तिथे नुसतं पी स्क्वेअर तर मग ए किती घेणार तुम्ही? 1 घेणार. सरळ सरळ एकदम सोपं. ए इज इक्वल टू 1. हे काय आहे बी. बी इज इक्वल टू किती 2. पण कोणता 2 आहे? हा प्लस. प्लस आहे तर प्लस देऊ नका तुम्ही, पण इथे जर मायनस असताना चुकून तर इथे मायनस द्यावं लागलं असतं. मायनस व्हॅल्यूचं साईन तुम्हाला द्यावं लागेल, प्लस व्हॅल्यूचं साईन तुम्हाला द्यायची गरज नाही. आणि सी इज इक्वल टू मायनस के असं आहे. म्हणजे इक्वेशन तर लिहाच, परत एबीसीच्या किमती लिहा, एकदम सोपं. आता बघा, आता मी इक्वेशन घेतोच आहे, डायरेक्ट इक्वेशन लिहिलंय मी. समजा आता हे इक्वेशन असेल, हे पूर्ण इक्वेशन सिक्वेन्स मध्येच आहे, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी च्या फॉर्म मध्येच आहे. आता सांगा एबीसीच्या किमती पटापट. तर तुम्ही सांगा ए इज इक्वल टू किती सांगा 2, कारण ह्या वर्गाच्या बाजूला जी किंमत असते का हिला ए म्हणतात, या कोएफिशियंटला. ह्या कोएफिशियंटला बी म्हणतात आणि ह्या कोएफिशियंटला सी म्हणतात. हा कोण आहे? -3. सो बी इज इक्वल टू -3. हा कोण आहे? मायनस आहे. सी इज इक्वल टू -3. एवढं सोपं आहे, बरोबर की नाही? एकदम सोपं आहे. बरोबर. आता सांगा 3p चा वर्ग प्लस p प्लस 10 बरोबर 0. सांगा ए बरोबर. तर ए बरोबर स्वतः किती आहे? 3. बी बरोबर p च्या बाजूला कुणी आहे का? नाही, म्हणून बी बरोबर किती घ्यायचा? 1. आणि सी बरोबर किती आहे? 10. अशा किमती द्यायच्या एबीसीच्या. एकदम सोपं. पण त्याच्या अगोदर तुम्हाला समीकरण नीट लिहून ठेवा. आता हे समीकरण जर तुम्ही बघितलं तर नीट नाहीये. इथे ह्या ब्रॅकेटचा वर्ग काढायचा आहे तुम्हाला. ह्या ब्रॅकेटचा वर्ग काढून मग तुम्हाला त्याला सिक्वेन्स मध्ये लावायचा. वर्ग कसा काढतात तुम्ही शिकून घ्या. समजा मला x - 5 चा स्क्वेअर काढायचा आहे, तर वर्ग काढायची टेक्निक असते, या पहिल्याचा वर्ग काढा x स्क्वेअर, या 5चा पण वर्ग काढा 25 प्लस 25. इथं मायनस असलं तरी प्लस असेल, प्लस असलं तरी प्लस. याचा वर्ग इकडं, याचा वर्ग काढताना डोक्यावर 2 द्यावा लागतात आणि याचा वर्ग काढताना 25 साईन प्लसच. आणि मग तिघांचा पाडा मिळायचा. 2 पंचे 10 आणि 10च्या बाजूला हा x. आणि गणित जर इथं मायनसचं असलं तिथं मायनस द्यायचं, असं सिंपल. परत एकदा बघा, समजा कुणीतरी तुम्हाला n+3 स्क्वेअर काढायला, तर याचा स्क्वेअर वेगळा काढायचा n स्क्वेअर, याचा स्क्वेअर वेगळा काढायचा नाही. पण कोणता नाही लिहितो? प्लस, कारण नेहमी स्क्वेअर प्लसच असतो. आणि मध्ये सगळ्यांचं प्रॉडक्ट करायचं. 2 त्रिक 6 6 चिन्ह कोणतं? प्लस. असं एकदम सोपं. समजा p - 4 चा वर्ग काढायचा. सांगा p चा वर्ग, सांगा p चा वर्ग. 4 चा वर्ग सांगा 16. पण कोणता 16? हा मायनस येऊन काय मायनस येतो का? नाही, वर्ग नेहमी प्लसच असतो. फक्त मध्ये येणारा जो प्रॉडक्ट असतो का 4 गुणे 8 p चा, या 4चा 2चा पाडा म्हणा 8p, आणि मग इथं मायनस असते की मायनस. समजलं असेल तुम्हाला ब्रॅकेटचा वर्ग कसा काढायचा. परत एकदा बघा, x - 3 चा वर्ग काढा कसा काढला. या x चा वर्ग किती येतो? x चा वर्ग 3 चा वर्ग किती येतो? 9. आणि मग सगळ्यांचा पाडा घेतला आपण तर 6x. वर्ग नेहमी प्लस असतो, पण इथलं साईन याच्यावर डिपेंड करतं. इथं मायनस येतं मायनस, इथं प्लस येतं प्लस. इथं मायनस म्हणून मायनस, इथं प्लस दिलं तिथं प्लस येतं, बाकी सेम. वर्ग काढायला जमलं असेल तुम्हाला तर समीकरण जमेल. ओके. इथं काय होतंय माहिती का? सगळा बेस एकत्र वापरला जातोय. आय होप तुमच्या तो लक्षात असलेला असेल. आता याचा वर्ग तसाच काढणार आहोत आपण. या पहिल्याचा वर्ग x चा वर्ग, याचा वर्ग 1, पण त्याला साईन कोणतं? प्लसच. आणि सगळ्यांचा टेबल -2x येतो. तोपर्यंत हे पुढचं जशाच तसं. राईट. आता साईडचे हा x स्क्वेअर जशाच तसा, हा -2x जशाच तसा, आणि हा +2 ची जागा इथे घ्यावा लागेल तुम्हाला याच्या बरोबर. कारण जे सेम कोएफिशियंट वाले, जे सेम व्हेरिएबल वाले असतात का, x किंवा x स्क्वेअर किंवा अंक यांच्या क्रिया होत असतात. म्हणून हा +2x इकडे -2x करा, हा +1 जशाच तसा, हा +3 इकडे -3 करा. बघा दोघांची जागा चेंज केली आपण, ह्याची सुद्धा आणि ह्याची सुद्धा. हा प्लसचा इकडे मायनस झाला, हा प्लसचा पण इकडे मायनस झाला.
एक्स स्क्वेअर हा -2x आणि -2x -4x आणि 3 आणि 1 यांची बेरीज होईल की वजाबाकी? वजाबाकी. चिन्हांचं माहिती आहे तुम्हाला, 1 + 1 मायनस असेल तर वजाबाकी होते, 3तून 1 गेला 2, मोठ्या संख्येचं चिन्ह हे असतं. क्रियांची रूल माहिती पाहिजे तुम्हाला. चिन्हांचं खूप सोपं असतं बाळ. तुम्हाला काही काही कळालंच नसेल की इथं वजाबाकी का झालं, तो समजून घ्या तुम्ही. असं असतं बघा, प्लस वाली क्रिया अशी असते, 5 आणि 3 तुम्हाला नेहमी 8 करावं लागतं आणि 3 आणि 5 पण तुम्हाला काय करावं लागतं? 8. पण वजाबाकी 5तून 3 केले तर उत्तर 2 येतं आणि 3तून 5 केले तर उत्तर -2 येतं. बघा वजाबाकीचा आणि बेरजेचा फरक बघा. बेरजेत 5 + 3 केलं तरी 8च येतं, 3 + 5 केलं तरी 8च येतं. वजाबाकीत 5तून 3 केलं तर 2 येतं आणि 3तून 5 केलं तर -2 येतं. हे झाले बेरीज आणि वजाबाकीची बेरीज. आणि हे दोन चिन्ह, पहिलं चिन्ह मायनस, दुसरं चिन्ह काय? प्लस. किंवा पहिलं चिन्ह प्लस, दुसरं चिन्ह काय? मायनस. राईट ना? लक्षात घ्या. तर अशा वेळी काय होतं, एक चिन्ह मायनस एक प्लस असेल ना तर यांची वजाबाकी होत असते. 8तून 3 गेले 5, पण येणाऱ्या उत्तराला काय मोठ्या संख्येत चिन्ह देतात. 8चं चिन्ह प्लस म्हणून प्लस. इथे सुद्धा एक प्लस मायनस म्हणून वजाबाकीच होणार 5 आणि मोठ्या संख्येचं काय येणार? चिन्ह. थोडक्यात काय, 1 + 1 मायनस असेल तर वजाबाकी करा आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. आणि सर दोघांना मायनस असेल तर मग काय करायचं? दोघांची बेरीज करायची. 8 आणि 2 किती? 10. पण दोघं मायनस असल्यामुळे उत्तर मायनस करायचं. क्रिया बेरीज करायची. -7 -3 असलं तरी 10च, चिन्ह मात्र मायनस. -5 -5 असलं तरी पण 10च, चिन्ह मात्र मायनस. -3 -1 असेल तर 4, चिन्ह मात्र मायनस. समजून घ्या, या क्रिया तुम्ही अगदी 5वी 6वीला शिकलेल्या, त्याचा इथं आपल्याला काय करावा लागतोय? वापर करावा लागतोय. लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे बघा, काहीच अवघड नाहीये. व्यवस्थित प्रॅक्टिस केली की जमून. आणि आता एबीसीची किमती द्यायची. ए बरोबर इथं काही नसतं म्हणजे किती असतं? 1. म्हणून ए 1 आहे. बी बरोबर -4 आहे. हा कोएफिशियंट डायरेक्ट चिन्ह असेल घ्यायचं, पण प्लस चिन्ह असेल तर घेऊ नका. आणि सी बरोबर -1. एकदम इझी, एकदम इझी. एबीसीचे किमती कळलं असेल तुम्हाला. पुढचं एक बघा, हे पण थोडं विचित्र दिलेलं आहे. याला काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, म्हणजे याला काही आणखी सॉल्व्ह करायची गरज नाहीये. पण इथे ह्या मायनसमुळे ह्या ब्रॅकेटचे चिन्ह चेंज होते. ह्या +3चं काय बनेल? -3 आणि -x काय बनेल? +x. असे साईन चेंज होत असतात. ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस आला ना आणि तुम्हाला जर ब्रॅकेट मोकळा करायचं असेल ना तर हे प्लसवाला मायनस बनतं, मायनसवाला प्लस बनतं. मग साईड चेंज करा. x स्क्वेअर हा +5x आणि हा पण +x इकडे येऊन काय होईल? -x. हा पूर्ण +x आहे बघा, तो इकडे येऊन -x आणि हा -3 इकडे येऊन काय? +3. मग यांच्या दोघांची क्रिया करता येईल तुम्हाला, कारण या दोघांची लाईक टर्म्स म्हणतात त्यांना स्वरूप मध्ये. x वाले बघा ते तुम्हीच सांगा मला कोणती क्रिया होईल याची? 1 प्लस आणि 1 मायनस म्हणून वजाबाकी. 5तून 1 गेलं 4x बनेल. मोठ्या संख्येचं काय येईल? चिन्ह. अगदी सोपं. आणि आता एबीसीच्या किमती लिहा. ए बरोबर 1, बी बरोबर 4 आणि सी बरोबर 3. एकदम इझी बघा. मायनस नाही म्हणून कोणत्याही किमतीला मायनस नाही. हे पण बघा, इथं काय झालंय, 3m² नंतर खरं तर m वाला यायला पाहिजे, पण इथं m वाला न देता त्यांनी आणखी एक m² वाला दिला, तर तो याच्या बाजूला घ्यावाच लागेल आपल्याला. पण तो प्लस येथे इकडे काय होईल? मायनस. आणि हा मायनसचा इकडे काय होईल? प्लस. मग ह्या 3m² मधून 2m² गेला की m² उरतो फक्त. एक m² म्हणतात त्याला, पण एक लिहायची पद्धत नाही आणि हा प्लस नाही. झालं उत्तर आता खरं तर. पण आपल्या म्हणण्यानुसार m² झाल्यानंतर लगेच m पाहिजे असतं, पण m यांच्याकडे उरलंच नाही, म्हणून आपण ते 0m घेऊ शकतो. आणि हा प्लस नाही तशाच्या तसा. असं करता येतं कधी कधी, कारण वर्ग समीकरणात आपल्याला तिन्ही पद दिसले ना तर छान वाटतं, म्हणून आपण हा मधला टर्म गायब असेल तर त्याच्याऐवजी 0 घेऊ शकतो आणि शेवटचा टर्म गायब असलं तरी 0 घेऊ शकतो. पण वर्गाबरोबर असतंच, लक्षात ठेवा. म्हणून ए बरोबर किती? 1, बी बरोबर किती? 0 आणि सी बरोबर किती? 9. एकदम इझी. आता हे बघा, इथं ब्रॅकेटने गुणायचं बाकी बघा. पी ने 3 ला गुणा 3p, पी ने 6 ला गुणा 6p चा वर्ग, कारण ह्या पी ने 3 ला गुणल्यावर वर्ग बनतो -5. यांना सिक्वेन्स दिला. हा +6p चा वर्ग जशाच तसा, हा +3p जशाच तसा आणि हा -5 इकडे येऊन काय झाला? +5. अगदी सोपं. मग सांगा ए बरोबर किती? 6, बी बरोबर किती? 3 आणि सी किती? 5. कमी. इथे बघा, x² जशाच तसा, हा -9 जशाच तसा, हा +13 आहे, प्लस आहे, तो इकडे येऊन काय होईल? मायनस होणारच ना. साईड चेंज केली की साईड चेंज करायला शिका. हा प्लस असेल तर मायनस बनेल. बरोबरच्या पलीकडे जे काही असेल ते तुम्हाला अलीकडे आणायचं आहे. x² जशाच तसा आणि ह्या 13 9ची बेरीज होईल आता 22, मोठ्या संख्येचं चिन्ह. परत इथं काय झालं? x² नंतर खरं तर x पाहिजे असतो, तो नाही येईल, म्हणून तुम्ही असे घेऊ शकता x² + 0 x - 2 = 0. आणि आता हे तुमच्या इक्वेशन बनलं तर इथं काही नाही, म्हणजे a बरोबर किती? 1, बी बरोबर किती? 0 आणि सी बरोबर किती? -2. एकदम सोपं. हे असे 6 गणितं त्यांची मी पुढे गणितं दिलेली तुम्हाला, याला व्यवस्थित तयार करा एकदा आणि मग एबीसीच्या किमती घ्या. मी परत गणित वाचून दाखवतो तुम्हाला सगळे.
x वजा 5 प्लस 3x चा वर्ग बरोबर 0. 2x चा वर्ग बरोबर 5x वजा 10. p स्क्वेअर मायनस 8 इज इक्वल टू 17p. x in bracket 5x minus 3 is equal to 0. 3p in bracket 3 plus 2 minus 10 is equal to 0. m plus 5 upon m minus 3 is equal to 0. 3m वजा 10 बरोबर 7m. याला व्यवस्थित लिहा एकदा बरं का, याला त्याच्या वर्ग समीकरणाच्या भाषेत लिहा आणि मग तयार करा. ओके. आणि हे 3x प्लस 8 बरोबर 7x, p वजा 20 बरोबर 5. इथं वर्ग दिलेला नव्हता, तो वर्ग घ्या व्यवस्थित आणि करा. हे मी गणित तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले, ते सॉल्व्ह करा. एकदम सोपा प्रश्न आहे हा, पण चांगली प्रॅक्टिस करा. ओके. पुढचा प्रश्न आहे बघा चौथा, की हे जे वर्ग समीकरण दिलेले आहे तुम्हाला, याच्या समोर त्यांनी आपल्याला दोन किमती दिलेल्या आहे बघा, x बरोबर 1 पण आणि -1 पण. तर आपल्याला ठरवायचंय की ह्याच्या किमती याच्या मूळ आहे का. मूळ आहे का म्हणजे काय, वेदर दिस व्हॅल्यूज आर रूट्स ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑर नॉट. कसं ठरतंय, मी काल दाखवलं होतं तुम्हाला. हे मूळ कधी असणार, जेव्हा ही किंमत याच्यात भरल्यानंतर जर याचं उत्तर 0 बनत असेल तर. त्याची टेक्निक आहे. इथे तुम्हाला दोन किमती दिलेल्या एकाच गणितासाठी, म्हणून मी इथं ए नंबरचं गणित घेतो. x बरोबर 1 ही किंमत चेक करू आपण. कशी, ह्या गणिताची डावी बाजू घ्यायची. डावी बाजू आठवत असेल का, LHS म्हणतो आपण त्याला. आणि या बरोबरच्या अलीकडचं गणित घ्यायचं पूर्ण. डावी बाजू बरोबरचं चिन्ह घ्यायचं आणि अलीकडचं गणित. x चा वर्ग प्लस 4x मायनस 5. काल तुम्हाला मी भरपूर गणित दिले सरावाला, तुम्ही बघितले असेल सगळ्यांनी. आता इथे किमती भरायच्या ब्रॅकेटमध्ये. x ब्रॅकेटमध्ये किती, 1 त्याचा वर्ग प्लस 4 परत ब्रॅकेटमध्ये 1 मायनस 5. आता इथे 1 चा वर्ग किती येतो, 1च. मी तुम्हाला दाखवलं होतं काल बघा, इथे वर्गामध्ये काय येऊ शकतं, काय काय येऊ शकतं. कधी कधी फक्त 3 चा वर्ग येतो, कधी कधी -3 चा वर्ग येतो, कधी कधी 3 चा वर्ग येतोच, बाहेर एक अंक पण येतो असं. कधी कधी -2 चा वर्ग बाहेर एक अंक येईल असं होऊ शकतं. यापैकी काहीतरी येईल. तर कसं असतं, या 3 चा वर्ग किती येतो, 9. या 3 चा वर्ग पण 9च येतो. मायनस असलं तरी वर्ग प्लसच, प्लस असलं तरी वर्ग प्लसच. इथं मात्र काय होतं, 3 चा वर्ग 9 पण येतो आणि 9 किती बनतो, 45 असं येतो बाहेर अंक आला. इथे 2 चा वर्ग 4 पण येतो, 4 किती बनतो, 16. वर्गावाला फॅक्टर तुम्हाला कळाला असेल तर मग पुढची स्टेप घेतो. कारण वर्गावाली स्टेप प्रत्येक वेळा तुम्हाला पहिल्या नंबरला करावी लागेल. प्रत्येक वेळा जसं 1 चा वर्ग 1 आला आणि याला गुणाकार म्हणतात, 4 1 4. इथं पण मी काल सांगितलं होतं तुम्हाला चिन्हांचं. यांच्यामध्ये जर 1 पण मायनसचं चिन्ह दिसलं नाही याला किंवा याला, तर याला मायनस द्यायचं. आणि 2 मायनस दिसले तर प्लस द्यायचं. आणि मायनस दिसलंच नाही तर प्लसच द्यायचं. आणि पुढचा -5 जशाच तसं. आणि मग 4 आणि 1 किती बनतो, 5. -5, 5 5 गेला 0. याचा अर्थ डावी बाजू 0 आली. म्हणजे तुम्ही खाली लिहा, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, असं वाक्य लिहायचं. आणि जेव्हा डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येते, जेव्हा LHS आणि RHS सारखी येते, तेव्हा तुम्हाला म्हणावं लागतं की ते जे x बरोबर 1 ही किंमत आहे ना, हे मूळ आहे. पूर्ण वाक्यात पण लिहू शकता, x is equal to 1 is the root of this quadratic equation. बरोबर, x बरोबर 1 हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे, असं पूर्ण वाक्य करणार. काल पण झाला हा प्रश्न, पण काल मी तुम्हाला एकच किंमत देत होतो आणि आज त्यांनी एकाच गणितात किती किंमत दिलेली आहे, 2. आता परत एकदा गणित करायचं तुम्हाला, सेम गणित, पण आता x बरोबर 1 नाही घ्यायचा. x बरोबर किती घ्यायचा, -1. म्हणून p नंबरचं गणित पण तुम्हाला करावं लागेल. पण x बरोबर किती घेणार तुम्ही आता, -1. परत एकदा डावी बाजू घ्या. काय डावी बाजू बघून घ्या. डावी बाजू म्हणजे याची पूर्ण गणित आहे का बाळांनो, ह्या गणिताच्या बरोबरच्या इकडचा भाग घ्यायचा बरोबरपर्यंत. हे बरोबर आणि 0 घ्यायचं नाही, फक्त एवढं. काय काय येते मग, x² प्लस 4x मायनस 5. भरा आता, x च्या ऐवजी -1 -x² प्लस 4, इथं x च्या ऐवजी -1 मायनस 5. 1 चा वर्ग 1च, मायनस जरी असला तरी वर्ग 1च येतो. पाढा मात्र 4 1 4चा काय बनेल आता, -4. आणि हे -5. तुम्हाला माहिती आहे 1 - 4 म्हणजे वजाबाकी 3 येईल, पण मोठ्या संख्येचं काय चिन्ह. पुढचं -5, -3 आणि -5 -8. कारण दोन्ही मायनस असली की बेरीज होते आणि चिन्ह मायनस होते. याचा अर्थ तुमची डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नाही. आणि जर डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी नसेल, म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू जर RHS असेल. सर हे नॉट इक्वल टू कधी येतं, जर ही किंमत 0 आली तर. ही जर 0 आली तर इथे इक्वल टू, आणि जर 0 नाही आली तर नॉट इक्वल टू. आणि नॉट इक्वल टू आलं तर तुम्हाला म्हणावं लागेल की x बरोबर -1 हे या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. वर्ग समीकरणाचे मूळ
नाही. x is equal to -1 is not the root of given quadratic equation. बरोबर. स्पेलिंग वगैरे कळत नसेल तर मी जे बोलतो ना त्याच्याकडे पण लक्ष ठेवत जा. मी प्रत्येक वाक्य बोलतोय तेव्हा तुम्हाला कळालं पाहिजे, कारण ते अस्पष्ट येतं ना कधी कधी त्याच्यामुळे. आणखी एक गणित आहे बघा दुसरं आपल्याकडे. इथे सुद्धा दोन किमती चेक करायची आपल्याला, मूळ आहे किंवा नाही. m is equal to 2 आणि m is equal to 5 upon 2. हे किंमत फ्रॅक्शन वाली असू द्या, काही फरक पडत नाही. m is equal to 2 घेऊया. सांगा गणिताची डावी बाजू सांगा. कोणती गणिताची डावी बाजू? 2m² - 5m. पूर्ण इक्वेशन नाही घ्यायचं बाळांमध्ये, पूर्ण इक्वेशन घ्यायचंच नाही, फक्त बरोबरचे इकडचं. आणि आमच्या ऐवजी 2 भरा 2 -5 परत 2, 2 चा वर्ग 4 येतो बरं का, आणि 4 2 चा 8 1, आणि हे -5 2 चा 10. हे कसं आलं 8 कळालं का? ह्या 2 चा वर्ग करायचा एकदा. 2² 4, 2 चा वर्ग 4, आणि मग 4 गुणे 8, आणि 5 गुणे 10, आणि 8 तून 10 गेले की 2 होतात. म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS. आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता m is equal to 2 is not the root of given quadratic equation. म्हणजे m बरोबर 2 हे वर्ग समीकरणाचे मूळ नाही. एकदम इझी, एकदम इझी. आणि पुढची किंमत जरा थोडीशी फ्रॅक्शन मध्ये, परीक्षेला विचारत अशा फ्रॅक्शनच्या किमती पण दिल्या आता इथं तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून, तर काही टेन्शन नाही घ्यायचं. m is equal to 5/2 आहे. परत घ्या डावी बाजू गणिताची. डावी बाजू काय आहे सांगा आता मला, व्यवस्थित बघून तुमच्या लक्षात येतच असेल. 2m² - 5. आपण काल या गणितांची प्रॅक्टिस केली बाळांनो. जी मुलं प्रॅक्टिस करत नसेल, मी घरी दिलेली गणितं जर सोडवत नसेल तर साहजिकच त्यांना प्रॅक्टिस सेट शिकायला प्रॉब्लेम होईल. आणि जर प्रॅक्टिस सेट कळालं नाही तर साहजिकच परत परीक्षेलाही तुम्हाला अडचणी. त्याच्यामुळे वेळेच्या वेळी अभ्यास करत राहा. आता बघा किंमत 2 ब्रॅकेटमध्ये 5/2 चा स्क्वेअर -5 ब्रॅकेटमध्ये 5/2. आता एकदा स्क्वेअर काढून घेऊ. 2 जशाच तसं घेऊ. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग किती 4. हे सगळं जशाच तसं घेऊ. या स्टेपला फक्त आपण वर्गच काढतो. आता गुणाकार करू. गुणाकार कधी पण ह्या अंकाचा वरच्या अंकाशी होत असतो, म्हणून ह्या बेने वरती गुणा किंवा मग बेने याला भागू शकता. काय एक तर गुणायचं तर 25 गुणे 50 गुणता येतं, नाही तर बेदुणे 4 करता येतं. बेदुणे 4 मग 25 वर आणि खाली बेदुणे भागाकार केला खाली, असं पक्ष म्हणजे करता येतं, असं छोटं करता येतं त्याला, राईट ना. आणि इकडे पण काय करू, 5 5 25 आणि छेद 2 जसं इकडे बेदुणे 4 करता आला तसं इकडे नाही येणार ना, कारण 5च्या पाड्यात 2 येत नाही ना सर. मग 5 1 5 1 तर तसं नाही, वर गुणाकार करावा लागतो. 5 5 25. आणि आता त्याच अंकातून तेच अंक जर वजन झालं तर काय येणार 0 झालं. डावी बाजू बरोबर उजवी बाजू, राईट ना. एकदम सोपं आहे, एकदम इझी. परत एकदा तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून मी भरपूर गणितं देतोय, तुम्ही त्यांची सराव करा. तिथे लिहा m is equal to 5/2 is the root of given quadratic equation. m बरोबर 5/2 हे मूळ आहे. समजत असेल तुम्हाला हे कसं झालं. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4. ह्या बेने ह्या 4 ला भागायचं, बेदुणे 4, मग हे उरलं 25/2 आणि हे तर 5 5 25/2 उरलंच. आणि सेम अंकांची वजाबाकी म्हणून डायरेक्ट 0 घेतला. ओके. मी हे तुम्हाला काही गणितं करायला देतोय. त्यांनी आपल्याला एका गणितासमोर 2 किमती दिल्या, मी मात्र एका गणितासमोर तुम्हाला एकच किंमत देतोय. थोडं हेडाक कमी व्हावं म्हणून गणित वाचून दाखवतो. p चा वर्ग प्लस 10p वजा 24 बरोबर 0. p ची 2 किंमत चेक करा तुम्ही. m चा वर्ग वजा 10m प्लस 40 बरोबर 0. m बरोबर 5 चेक करा तुम्ही. x² - 5x - 14 is equal to 0. x is equal to 7 तुम्ही रूट आहे किंवा नाही ठरवा. p² + 3p - 10 is equal to 0. p बरोबर -2 चेक करा. m² - 10m + 5 is equal to 0. m is equal to -1 चेक करा. 3x² + 2x - 33 is equal to 0. x is equal to 3 चेक करा. एकदम सोपं आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक किती आहे 5वा. आता जो प्रश्न बघितला आपण की x बरोबर 3 हे मूळ आहे की चेक करा, x बरोबर 2 हे मूळ आहे का चेक करा, x is equal to 5 is the root or not root. हे आपण ज्यावेळेस चेक करत होतो त्याच्या एक्झॅक्ट हा अपोजिट क्वेश्चन. इथं काय करतात ते आपल्याला मूळ देतात, आपल्याला ते सांगून ठेवताय की x is equal to 3 is the root of this equation. म्हणजे हे जे x is equal to 3 येते याचं रूट आहे, पण आपण याच्यात काय केलं, एका ठिकाणी कोएफिशियंटच्या ऐवजी k देऊन ठेवलाय आणि तुम्ही त्याची व्हॅल्यू काढा. आता जे 2 रूट असतात त्याच्यापैकी एक रूट माहिती आहे आपल्याला, याचं रूट माहिती आहे, याचं रूट हे x is equal to 3. म्हणजे ह्या वर्ग समीकरणाचं जे एक मूळ आहे का ते माहिती आहे आपल्याला 3 आहे. आणि मग आपल्याला ह्या वर्ग समीकरणात कुठेतरी k दिलाय त्याची किंमत काढायची आहे. एकच गणित आहे, नीट समजून घ्या.
अशा वेळी काय करायचं, जे मूळ त्यांनी स्वतः दिलेलं आहे का एक्स बरोबर 3 आहे त्याचं मूळ आहे की नाही, हे तुम्ही या समीकरणात काय करायचं, भरायचं, सबस्टिट्यूट करायचं, पूर्ण समीकरण घ्यायचं. आता डावी बाजू उजवी बाजू काही नाही बरं का, हे याचं मूळ आहेच ऑलरेडी, फक्त याच्यात के ची किंमत काढू लागतो. तर खूप सोपं आहे. हे के जशाच तसा एक्सच्या ऐवजी 3 भरायचा स्क्वेअर -10 परत एक्सच्या ऐवजी 3 + 3 = 0. आय होप ही स्टेप कळाली असेल तुम्हाला सगळ्यांना. इथं बघा एक्सच्या ऐवजी किती भरलाय आपण, 3 3चा वर्ग -10 3 + 3 = 0. मग ह्या 3चा वर्ग 9 येतो बघा, 6 करता बरं तुम्हाला 9 के म्हणा डायरेक्ट, आणि -10 × 30 आणि +3. आता सांगा मला 9 केचं तर कुणाबरोबर काहीच होणार नाही, पण ह्या 30 आणि 3 ची काय होईल, वजाबाकी. कारण एक मायनस प्लस असते की वजाबाकी होते. 9 के आणि 30तून 3 गेले 27 म्हणजे 27 मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह, आणि मग 9k बरोबर -27 तिकडे जाऊन +27, आणि मग के काढण्यासाठी 27 ला 9 ने डिवाइड करा, k = 3. 9 3 = 27. एकदम सोपं आहे. परत एकदा दाखवतो. एक किंमत त्यांनी जी दिलेली ना x बरोबर 3 ती घ्यायची, पूर्ण समीकरण घ्यायचं आणि ती किंमत त्याच्यात भरून उत्तर काढायचं. एक्सच्या ऐवजी 3, एक्सच्या ऐवजी 3, 3चा वर्ग 9, 9k डायरेक्ट, आणि डायरेक्ट 30, आणि अशी क्रिया. तुम्हाला हे गणित कळालं की नाही कळालं, हे तुम्हाला जर तपासायचं असेल तर मी तुम्हाला होमवर्कसाठी 2 गणित दिलेले. इथे एक्सची 5 किंमत चेक करा, आणि म्हणजे दिलेली आहे, इथे एक्सची 3 किंमत दिलेली आहे, आणि तुम्ही काढा इथे के च्या व्हॅल्यूज. एकदम सोपं आहे. हे गणित नीट समजून घ्या, आणि हे पण नीट समजून घ्या. या टाईपचं गणित आहे. आणि त्यांनी आणखी एक गणित दिलेलं आहे, प्रश्न क्रमांक 6. ते पण समजून घ्या. प्रश्न क्रमांक 6 हा कृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न सेम आहे तिकडं आणि तिकडं. त्यांनी काय सांगितलेलं आहे, हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहे तुम्हाला, ऍक्च्युली हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एमचं आहे, पण याच्यात आम्ही एका ठिकाणी के दिलेलं आहे. पण तुम्ही जे एक मूळ घेणार आहात ना, ते हे -7/5 घ्या. म्हणजे एम ची किंमत तुम्ही -7/5 घ्या, आणि ह्या के ची किंमत काढून टाका. त्यासाठी त्यांनी गणित दिलेलंच आहे, फक्त आपल्याला स्टेप पूर्ण करायचे आहे. तर एकदम इझी बघा, आपण स्टेप पूर्ण करू या, कृती पूर्ण करूया. सांगा, ह्या समीकरणाचं एक मूळ काय दिलेलं आहे त्यांनी, -7/5. याचा अर्थ ती ह्या गणितातल्या यम चलाची काय आहे, किंमत -7/5 मायनस. आता ती याच्यात भरायची. मग हा 5 जशाच तसा, आणि याच्यात ऐवजी -7/5 चा काय करायचा, वर्ग -7/5 +2 गुणिले -7/5 +3. याचा वर्ग वगैरे कसा निघतो तुम्ही बघून घ्या. मी इकडे दाखवतो ही स्टेप तुम्हाला. हे 5 जशाच तसं गुणिले -7चा वर्ग येतो 49, आणि 5चा वर्ग येतो 25, कारण वर्ग दोघांचा प्लसच येतो. मग हे 5 काय येतो 25. मग शेवटी उरतं काय फायनली 49/5. कसं उरतं चेक करा तुम्ही. हा 5 जशाच तसा गुणिला याचा स्क्वेअर केला तर 7चा वर्ग 49 येतो, चिन्ह राहत नाही. 5चा वर्ग 25, मग ह्या 5 ने छोटं करा. 5 थोडक्यात 49/5 येतं बघा. म्हणून इथे 49/5 येतं बघा. कसं येतं ते तुम्हाला मी इकडे एक्सप्लेन केलेलं आहे. इकडे सुद्धा इथं मात्र प्रॉडक्ट होईल. बेस आधी 14, पण कोणता 14, मायनस म्हणून -14, आणि हा खालचा 5 जशाच्या तसा. आता यांची क्रिया, यांची पण क्रिया कशी होते बघा. हा -5 मध्ये प्लस आहे त्यांच्या, त्यांची क्रिया होताना काय होते, हे 5 एकदाच घेतला जातो, आणि हे 49 आणि 14 ची वरती काय केली जाते, वजाबाकी. नावातून 4 गेले खाली उरले 5, 4तून 1 गेले खाली उरले 3, 35/5. मग यांचा भागाकार करा, उत्तर येतं 7. येते की नाही बघा. म्हणजे ही जी स्टेप आहे, ही स्टेप तुम्हाला इकडे समजून घ्यायची बघा. परत एकदा दाखवतो, नीट बघून घ्या जरा व्यवस्थित. हे 49/5 आहे, आणि याची बेरीज त्या -14/5 बरोबर करायची. तर बेरजेचा रूल आहे, छेद सारखा असेल तर तो एकदाच घ्या, वरची मांडणी करा. 49 -14 डायरेक्ट घ्या. मग 49 मधून 14 जर गेले तर खाली किती होतात, 35/5 बरोबर. आणि मग 5 7 35, म्हणून इथे काय 7 भरा, आणि मग हा +7 तिकडे जाऊन काय होईल, -7. त्याच्या फायनल नीट चेक करा, व्यवस्थित समजून घ्या. क्रिया कशी केलेली आहे ती पण मी इकडे दाखवली. ही तुम्हाला लिहायची गरज नाहीये, पण समजून घेण्यासाठी तुम्ही बघा. तर आता संपलाय आपला सराव संच 2.1. नीट बघा तुम्ही, हा सराव संच नीट बघा. काय होतंय माहिती का, प्रत्यक्षात आपण ज्यावेळेस क्लासमध्ये पिरियड घेतो तेव्हा मी खूप सारे गणित तुमच्याकडून इथले इथं सोडून घेतो, आणि लगेच चेक पण करून घेतो. आणि एक नाही, मी तुम्हाला 5-5, 10-10 एक्झाम्पल दाखवतो, मग ते सोपं जातं. आता काय प्रॉब्लेम आहे, मी गणित शिकवताना जास्त एक्झाम्पल्स देऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुमच्यावरती लोड जास्त आहे. तुम्ही घरी आता जास्त सिन्सिअरिटी बाळगली तरच तुम्हाला हे गणित चांगले जमतील. त्याच्यामुळे माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही प्रॅक्टिस करायला कुठेही कमी पडू नका. मी खूप गणित देतोय सराव करण्यासाठी, ते करा तुम्ही, आणि माझ्याकडून चेक करा. आणखी सुद्धा व्हॉट्सअपवरती फोटो पाठवणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप कमी आहे.
म्हणजे 100% मुलं जर आपण पकडले तर फक्त 20% मुलं आहे की जे व्हॉट्सअपवरती काय करताय, फोटो पाठवताय केलेल्या गणितांचे. माझी पालकांना विनंती आहे की आपल्या मुलाकडून स्ट्रिक्टली घरी अभ्यास करून घ्या. दिलेला अभ्यास तो व्यवस्थित करतोय की नाही करतोय याची वेळच्या वेळी शहानिशा करा. थँक्यू.